वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। शिवा शिवा हा माझा मित्र या अवस्थेत आज माझ्यामुळेच आहे. माझ्या आयुष्यात असले कितीतरी घटना घडल्या. हे जे घडत आहे त्याचा कारणीभूत मीच आहे. याची सुरुवात कुठून झाली बरं? थांब तिथेच. माझ्या मित्राला पडतो आता. तू गेला रे. बस पटकन. बस पटकन सायकलवर. बघूच त्याला. अरे रुद्र जाऊ सोड. तुझं बाल आहे डेंजर आहे. उगाच कशाला. मला काय नाही झालं. चला रे कोणाला. बघूच त्याला. काय राजा लय मस्ती आली का? माझ्या मित्राला पाडतो आता. तुला चिखलाने आंघोळ घालतो. घ्या रे परवड गेला चिखलात. बास सोड सगळीकडे. हे रुद्र जाऊ सोड. किती पिडालय त्याला. अरे पण त्या सकाळी पोराला मारलं ना त्या पूर्ण सुनी एवढं झालंय. काय रे असं काय झालंय? अरे ते चायवारून 1 वर्ष झालं तरी पण तो म्हणतोय की ते 40 बुक बोलतो. आणि तो रोज जाऊन एकटाच माळीवर बडबडात बसतो. खरंच? खरंच. चल तुला दाखवतो. चल शिव आपण जाऊया.
हे रुद्र तुझे कोण आपल्याला काय करायचंय जाऊ चढ उभत कशाला बस. तू घाबरतोस कशाला? मी आहे की, चल. अरे बाबा मी येत नाही जातोस. चला रे पोरांनो. मग ते कसं बसलंय? खरंच की पूर्णपणे येडा झालाय. मी म्हटलं नव्हतं त्याच्या आईसोबत बोलते म्हणून. खरंच येडा आहे. ह्या येड्याच्या नादीला आपण काय लागायचं? चला आपण जाऊया. चला. अरे स्वप्ने तुला कळलं का? आमचा मित्र राजा येडा झालाय. खरंच मला पण सकाळीच कळलं. तो एकट्या वेड्याने बडबडत बसतो. मित्रांनो काल गुरुजीने अभ्यास दिलेलं पूर्ण केला. आणि राजा तू आजच्यापासून आमच्यासोबत बोलू नको. अरे राजा तू आजच्यापासून आमच्यासोबत बोलू नको. तुझ्यामुळे लोक आम्हाला वेड म्हणतील. चला दादा लवकर चला, शाळेवर भांडण चालू. सगळे पोरं क्रिकेट खेळत होते. विकी बॅटिंग करत होता, प्रथमेश बॉलिंग करत होता. तेव्हा विकी आऊट झाला, पण तो आऊट नाही म्हणत होता. त्यावेळी प्रथमेश त्याला मारायला लागला. शिवाला शिवादादा गेल्यावर प्रथमेश त्याचं सुद्धा ऐकेना आणि शिवादादानी त्याला एक मारलं. मामाला बोल. मामाला मामा या मग तुम्हाला त्यानं मारले मला. मारलाय. काय चल कोण मारलं तुला? किती मारलं? ए इकडे ये. अबे मस्त आहे आपला. मामा काय मारलं रे त्याला? काय मारलं? रुद्रा. रुद्रा. मामा म्हणते मला मामा. सुट्टी नाही बघ तू. काय करायचं करता? जाऊ दे रे रुद्रा. हे सोड रे ला बघतो काय. माझ्या मित्रांना मग रे. गजू बघ गजू. ए का रे गज्या येडबेड आहे का? आताच बायकोची मागं मागे फिरायला लागला काय बे तो? वैष्णवी सांग की तुझ्या भाऊला बघ कसं चिडवतात. ए दादा ग बस की कशाला पिडतेस तिला? काय काम करायचं नाही, कॉलेजला पण जायचं नाही, उगीच गाणी फिरत राहायचं गावात. जा घरी जरा काम बिम कर. जा जा लय शाने तू. मला कळतंय सगळं. मला काय करायचंय. जा.
का नाही दादा, तू पण चार चौकात कसं पण बोलतोय. अरे त्याला काय असतंय, तुझं होणारी बायको नाही ती, तुझी मामाची पोरगी आहे, त्याला काय असतंय. इथं चालतंय पण घरी गेल्यावर आवड होते काय नसते होत. राजाभाई अख्ख्या कॉलेजचं पोरं तर मला घाबरतात वाटतं. अन्नाचं नाव ऐकलं की अख्खं एरिया थरथर कापतंय. तुम्ही तर त्यांचं पोरगाय म्हटल्यावर अख्ख्या कॉलेजला एका बॉटर खेळत असेल ना. हे बघ मंग्या, माझ्या बापाचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही आणि माझ्या सोबत राहायचं असेल ना, असले फालतू प्रश्न विचारू नको. अजून एकदा असं प्रश्न विचारायचं झालं तर माझ्या लांबच राहायचं, जवळ यायचं नाही. हुसेन बोलताय, तुम्ही काय गाडी घेऊन जावा ना बे. जा रे गजू, गाडी घेऊन जा. चल ना गजू. त्यात लागलं तर मला ठीक आहे, गावल्यात पळून गेले. कोणाचं तुम्हालाच कामावर लावलायचं. अबे ते जर मला माहित असलं असतं तर ते आतापर्यंत जिवंत नाही राहिले असते. साऱ्याने आज तर माझ्या काळजावर वार केले. ते शिवानाच्या हाताला जास्त लागले ना. शिवदाने हात घातला म्हणून चालणार नाही तर रुद्राचे काय अवस्था झाली असते माहिती आहे तुला. अरे काय नाही झालं असतं, साऱ्याने पाठी मागून वार केले म्हणून वाचले ना, तर आता पण त्यांना जित्ता गाडला असता. हा येडा आहे मध्ये हात काढून मी बघ कसा काढून घातलाय हाताला. हो मी वेडाच आहे. जोपर्यंत शिवा जिवंत आहे ना तोपर्यंत रुद्राच्या केसालाही धक्का देणार नाही. तुझ्यासाठी माझा हात काय, माझा जीव जरी गेला तरी चालेल. हे बघ भावा, असला अभद्र बोलत जाऊ नको तू. काय तू गेला तर मी जाऊन काय करणार. तुला आत्ताच सांगून ठेवतो मी, माझे असलीच 100 भानगडे होत असतात. तू मध्ये पडत जाऊ नको रे. माझं मी बघेन मी काय करायचं ते सगळं. असलं करत जाऊ नको तो. तुला मी लहानपणापासून सांगत होते भांडणं काढत जाऊ नको. कधी ऐकलेस का मग? ते सगळा विषय सोडा, उद्या आपल्याला 25व्या वर्षाला जायचं. चला आता. ठीक आहे, चला चला. अगं वैष्णवी काय झालं, का रडतेस? वैष्णवी ग बस, कशाला रडतेस? काय झालं सांग वैष्णवी. अगं तो राजा माझ्या खिडकीतून व्हिडिओ काढत होता. कोण तो? गावगुंडा अण्णाचा मुलगा का? हा तोच हरामखोर. मग चल ना रुद्र दादाला सांगू. चल चल. अगं माझा दादा खूप सर्किट आहे, तो त्याचा दिवस मारून टाकेल. असं रडायचं बंद कर. चल शिवा दादाकडे चल. चल मलाच काय कळलं झालं. चल शिवा दादाकडे जाऊ मग सांगायला. चल ग बस, रडू नको. यस. मला वाटलं नव्हतं तू एवढा नालायक आहेस, एवढा नीच पातळीचा आहेस. मला वाटलं नव्हतं. मंग्या, तू जसं समजतो तसं नाहीये मी. तुला काय वाटतंय मी व्हिडिओ काढलाय? हे घे माझा मोबाईल, त्यात कुठला व्हिडिओ आहे का बघ.
अरे मंग्या भावा, मी स्त्रियांचा खूप आदर करतो. तू असं विचार तरी कसं केला मी असं करून? मी तसला नाही मंग्या, मी तसलं काहीच करणार नाही. पण लक्षात ठेव, हा माझा मोठ्या प्लॅन मधला एक छोटासा भाग आहे. याच्याबद्दल जर तू कोणाला सांगितला नाहीतर कोणाला कळालं, लक्षात ठेवायचं, राजा नाव आहे माझं. भाई तुम्ही लाईट डेंजर दिसताय. तुमच्याबद्दल कोणाला काही सांगत नाही. बरोबर, चल आता ठीक आहे. ए शिवा दादा इकडे ये. काय झालं का प्रिया? का बोलली? जरा साईडला चला, मला तुला काहीतरी सांगायचं. चला चला. अरे दादा, खूप मोठा घात झालाय. काय झालं विषय? वैष्णवी वॉशरूमला गेल्यावर तो नालायक राजा व्हिडिओ काढून घेतलाय. काय? होय दादा, खरं आहे. पण यातलं रुद्र दादाला काय कळतं का म्हणून? कारण तो खूप सर्किट आहे. राजाचा तो जीव घेईल आणि माझ्या दादाला जेल होईल याची चिंता आहे मला. ते तर मला माहिती आहे. बर, त्या राजाच काय करत बघतो मी. तुम्ही जावा. कुठं आहेस रे राजा? तू कशाला फोन केलाय मला सगळं हा. माहिती आहे. वैष्णवीला गैरसमज झालाय. बर, तुम्ही जसं समजतो तसं हे काय बघ, मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे. पण हे सगळं आहे ना, तू मला भेटून सांग. तू कुठे सांग, मी येतो आता. तू काय येऊ नको, मीच येतो. काय? 7 वाजता भेटू आपण. 7 वाजता मीच येतो. नाही 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 नाही, 7 वाजता रुद्र माझ्यासोबत असतोय. तो 8 वाजता जेवायला जातोय. येतो आम्ही दोघं. बरोबर, या ठीक आहे. हा. ऐक मंगेश, मी तिथे जाऊन उभारतो. मी जाऊन उभारल्यावर तू रुद्रला फोन कर आणि मी तुला काय काय सांगितलं ना त्याला सगळं सांग. ठीक आहे, बस सांगतो. आता राजा येईल थोड्या वेळात. तू काय टेन्शन घेऊ नको, बघतो त्याचं काय करायचं. शिवा, अरे भाऊ माफ कर रे. लांब सरक तू. हे असं नाटकं माझ्यासमोर करू नको. अरे भावा, माझा तसला उद्देश नव्हता रे. मग मला तू एवढं सांग, तू लेडी वॉशरूम काय करत होतास? अजून वरून व्हिडिओ पण काढलास? अरे भावा सांगतो, ऐक तरी. माझी गर्लफ्रेंड मला भेटायला बोलवली होती आणि आम्ही एकमेकांना त्या टॉर्चच्या साने इशारा करतो. वैष्णवीला वाटलं मी त्याचा व्हिडिओज बनवतो, पण काही नाहीये. बघ, तू काय का म्हण, मला तुझ्या विश्वास नाही बघ. भाऊ वाटल्यास माझा मोबाईल चेक कर, यात कुठला व्हिडिओ काय आहे. रे बघ इकडं. हे घे तुझा मोबाईल. आता तर तुझ्या मोबाईल मध्ये काय नाही दिसलं, पण ह्याच्यानंतर तू वैष्णवीच्या आजूबाजूला पण दिसता कामा नये. अरे वैष्णवी तर माझ्या बहिणीसारखी आहे, त्याच्यासोबत असं करेल कसं करू मी? ते काय का असू दे, तू तिच्या जवळ दिसता कामा नये. ठीक आहे, ठीक आहे, जातो. हॅलो रुद्र, तुझ्या मित्राला मारणार आहेत. लवकरात लवकर खालच्या रस्त्याला ये आणि त्याला वाचव. दादा, हा राजा बोलतोय ते खरं बोलतोय ना? का आपल्याला फसवण्याचा प्लॅन आहे याचा? बघ वैष्णवी, आता तरी मी त्याचा मोबाईल सगळं बघितलं. त्याच्यामध्ये तर तुझ्याबद्दल काहीच नाही. आणि तू घाबरायला पण जाऊ नको. नंतर काय जरी झालं ना, तर मी हाय, बघून घेतो सगळं. पण माझा अजून पण याच्यावर विश्वास नाही. तू याच्यावर लक्ष ठेव. आणि महत्वाचं म्हणजे रुद्रदादाला यातलं काहीच कळतं कामा नाही, नाहीतर तो राजाचा जीव मारून टाकेल. ते तर मला पण माहिती आहे, त्याचीच भीती वाटायला मला पण. जरी त्या राजाची काही चूक नसेल आणि तो खरंच खरं बोलत असेल, तरी रुद्रदादा त्याचा जीव मारून टाकेल. टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. वैष्णवी, तू इथे? तुम्ही दोघांच इकडे काय करता एवढं रात्री? आम्ही असंच सहज आलतो. ते वैष्णवी पण थोडं काम होतं. पण तू इकडं कसं काय आणि एवढे वेगानं आलास?
माझं सोड रे, तुम्ही दोघंच इथं एवढं रात्री इथं काय करताय ते पण मला न सांगता इकडे कसं काय आलं तुम्ही? अरे दादा ते प्रियाच बर्थडे आहे ना, त्याच प्लॅनिंग करता आलो आम्ही. बर ठीक आहे, परत जर असं केलं तर तुम्ही बघा मग. चला आता बस गाडीवर. आई तुझले करू येडग को करू रस्ता चुकले रानात हसले सांग काय करू आई तुझले करू. बाई काय करताय? बोल की काय वैष्णवी सोबत तुम्ही असं काय करताय? काय मी काय करतोय? तुमचं तिच्या सोबत काय वैर आहे का? वैर तिच्या सोबत नाही तर याच्या सोबत आहे. याच्या सोबत आहे वैर माझं. ह्याच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय. ह्याला सोडणार नाही. काय राजाबाई, काय तुमचं प्लॅन आहे? सगळं पाणी पाणी झालं. मी त्याचा हात पाय धरून सुद्धा काही प्लॅन झालाय. बघ मग या, जेव्हा सिंह शिकार करतो तेव्हा तो शिकारीला बघून 2 पाऊल मागे सरतो. याचा अर्थ हा समजायचा नाही की सिंह घाबरला. ही एक सिंहाची रणनीती असते. सिंह कधीच घाबरत नसतो. काय समजलं? समजाच जत्राची वेळ. अगं वैष्णवी, एवढं मोठं जत्रा सोडून कुठं चाललो आपण? अगं मला वॉशरूमला जायचं, चला जाऊन येऊ आपण. माझं थोडंसं काम आहे, मी उरकून घेते, तुम्ही जाऊन या. मग तू तरी चल. मी येत नाही, माझं घरी काम आहे, मी जाऊन येते. बरं ठीक आहे, तू थांब इथं, मी जाऊन येते लवकर. हो हो, जाऊन ये. बरं आलो लगेच. काय शिवाय काय झालं? काय नाही रुद्रा, तुम्ही बसून घ्या. 5 मिनिटात खालच्या गल्लीत जाऊन येतो. काय झालं? खालच्या गल्लीत आपण आता तर आलो ना, परत कशाला खालच्या गल्लीत चाललाय? काय नाही, ही जर काम आहे 2 मिनिटं जाऊन येतो. तुम्ही बसून घ्या. आम्ही पण येतो. बसून घ्या, विश्वास नाही करा. बसून ठीक घ्या. आहे, मी इथं बसतो, जाऊन ये लवकर.
हॅलो काय खरंच खालच्या गलीत भांडणं झालंय का? बरं आला आपलं शिवा पण खालच्या गलीत गेलं ना? गेले काय झालंय? चल बघू आपण जाऊया. भांडणं झाले कोणी आहे का? प्रिया? कोण आहे? अरे दादा मीच आहे. तू इथं काय करते? इथं कसं काय आली? अरे कोण तर माझी चेष्टा करते. का काय करतं? कोण असतं? काय माहित कोण होतं. जाऊ सो ते झालं सोड, लय विचार करू नको, डायरेक्ट नको. अरे दादा तू समजतो तस काय नाहीये. अरे दादा ऐकून तरी घे. तू घरी जायत ना पहिला. तू जाऊच नाही रुद्रा, तू समोर तसं काहीच नाहीये. रुद्रा खरं सांगतोय तुला, तू चुकीच समजतोय भाऊ. रुद्रा तुझं काहीच समजतोय. रुद्रा रुद्रा ऐक. रुद्रा खरं सांगतो, ऐक. गद्दारी करतो. रुद्रा सगळ्यात मोठा समज आहे भाऊ. अरे हेलो, तुम पियो तो गंगा जल है ये, मगर पिए तो है शराब. काय रुद्र एकटा बसलाय? कुठे आहेत सगळे मित्र? मला माहित नाही रे. घ्या मग थोडेसे. तसला काय नको मला, तू इथनं जा पहिला. माझं मला टेन्शन जास्त झालंय. अरे टेन्शन लांब होतं रे, घे. आणि हे काय दारू नाही, बिअर आहे. नको रे. अरे भावा घेऊन तर बघ त्याच्या आईला. घे घे चल घे. अरे भावा घे. तुम पियो ता गंगा जल है ये, हम मगर पिए तो है शराब. सगळं टेन्शन लांब होऊन जाते सोड. धरणीतलम् स्मृतिक्रोधवह्निर्मे दहति सर्वं क्षणेन वै.
काय रुद्र भैया, तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय. तुम्हाला माहित आहे किती मोठा विश्वासघात केलाय त्यानं. हे मंग्या सुकाळीचे त्या शिवायचं नाव नाही घ्यायचं माझ्या समोर. तर सांगतो आता, तो जिथं गाडी नेत झाड लावेन त्याला पाणी असं घालेन असा. काय थांब, नाव नाही काढायचं परत. तुला सांगून ठेवतो आताच. काय सांग रे. ए मंग्या, सांग. नाव घेतलं बघ मग. जाऊ सोड रे, सोड ते जाऊ. घे तू घे. घे. सकलो विनष्टः मर्मस्थलात् तस्य समुद्गतोऽयं विक्षिप्त उन्मत्त सुभ्रान्तनादः. बरं, ऐक, हा. उद्या माझा बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. उद्या हॅपी बर्थडे ऍडव्हान्स. तर तळाकेटे आपण बर्थडे करायचंय. हा तू यायचं बघ तिथं. येऊ की भाऊ. येतो उद्या संध्याकाळी येतो मी. टेन्शन घेऊ नको तो. घे घे अजून थोडं घे. तू जर नाही आला, हा. तू जर येतो भेटायला नाही आला, येतो मी. ऐक, केक कापणार नाही. तसं होत नाही. मी येतो मी. टेन्शन ए, आपण पार्टी करू मोठं. येतो. हे पहिलं घे. हॅलो अप्पा, राजा बोलतोय. काम होतं अप्पा माझं तुमच्याकडे. काय नाही, एकाला मारायचं होतं अप्पा. बरं, उद्या येऊ शकतो का तुमच्याकडे भेटायला? उद्या येतो आणि बोलू आपण काय असलं ते. धन्यवाद अप्पा. हे काय करता तुम्ही? मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या मोठ्या टोकाची भूमिका घ्या. अरे तुला सांगितलं की रे आधी. त्याचा आयुष्य पूर्ण बर्बाद केलाय. अजून तुम्ही त्याचा जीव मारणार आहे? तुला किती वेळा सांगायचं रे? तुम्ही एवढं कठोर का झालात? ऐकायचं आहे तुला? तुला दाखवतो. समजलं असेल आता? समजलं का नाही? समजलं का आता? बघितलं, पुन्हा माझ्या वाटेला यायचं नाही. समजलं का? राजाबाई, तुझं काय प्लॅन झालंय मला कळलंय. ते दोघांना मारायचं ठरलंय काय तुमचं. ते दोघं माझ्या पण डोक्यात बसून गेलेत. बघा मग त्यांच्यासाठी काय बी करायला तयार आहे मी. बघू त्यांना भूक टाकू. काय मग आप्पा, बरं आहे का सगळं? बरं आहे. तुझं काय चालू आहे? बरं आहे बघा आप्पा. कसं काय आला? काय आप्पा, तुम्हाला फोनवर सांगितलं की एकाला मारायचं म्हणून. पक्का होय आप्पा, मारायचं आहे त्याला. ठरवून आलाय? सगळं विचार करून आलोय आप्पा. मारायचंच आहे त्याला. एकदा ठरवलं की माघारी घ्यायचं नाही सांगतो. आपल्या जातीतच नाही सर. बर, मारायचं म्हणजे मारायचं आहे त्याला. मारूच. बरं, तो लई खतरनाक माणूस आहे. किती बी खतरनाक असू दे, किती बी. 4 जण लागतील त्याला मारायला. चौघ कशाला लागतात? माझा एकच गडी वास. याच्यासाठी मी 12 वर्ष वाट बघितलोय. ह्या कामामध्ये एक पण चूक मला नको आहे. बरोबर आहे तुझं. 12 वर्ष तुझं काम एका दिवसात करायचं आहे. पण ते काय करावं दे, तुम्ही 4 जण घेऊन या. माझी पोरं कशी आहेत तुला एकदा दाखवतोच. या अध्यक्ष या. रांगा आले खुर्ची बसा. शांती घ्या जरा. कसं काय बोला. काय चाललंय? काय नाही देवान. मी 2 दिवस सोलापूरला गेल्यावर गावात काय केलंय तुम्ही? काय करतो आपण? निवांत असतो.
त्या गरीब घरच्या विकासाला भर चौकात उचललाय म्हणून कानावर आलाय मला. तुम्ही 4 दिवस असली तसली 4 लोकांची कामं समाजसेवा करून स्वतःला काय भारी समजायला लागलं का? आप्पा असलं गोष्ट चालू देणार नाही ह्याच्या पुढं. त्या विकासनं काय केलं विचारलं? काय केलं माहित नाही, पण चौकात उचलायची काय गरज होती तुम्ही? आमच्या कामात आडवं येईल त्याला आडवंच केलं जाईल. एवढा दिवस केलेली दादागिरी ह्याच्या पुढे चालू देणार नाही आप्पा मी. अजून सुद्धा सांगतो, आमच्या कामात आडवं येईल त्याला आडवा केला जाईल. आप्पा अवघड आहे बघा ह्याच्या पुढं. अवघड सवघड आम्ही बघत नाही. असलं चालू देणार नाही. ह्याच्या पुढे पिढी सगळी सुशिक्षित झालेली आहे. युवा पिढी हे चालू देणार नाही तुम्हाला. कुणी कसं असं पुढं बघू. आम्ही बेरीज वजाबाकी हे गणित करत नाही. आप्पा एवढे दिवस केलेलं काम तुम्ही ह्याच्या पुढे करू देणार नाही आम्ही तुम्हाला. करायचं का नाही तवाचे तवा बघू. तवा दहू तवा पोळी. असली दादागिरी ह्याच्या पुढे खपून घेणार नाही आम्ही. तुम्हाला बघायची पाहिजे दादागिरी. बघणार आहे आम्ही. बघायचंय का? बघायचंच आहे. या रे बाहेर. दुर्दान्तोऽयमागच्छति भीति सर्वत्र जायते यत्र यत्र पदं तस्य तत्र तत्र क्षयो भवेत्. ए सर्किट सोन्या काय घातलंय तोंडात? काहीतरी कापून घेशील का? काय काम आहे बोला अप्पा. वडा रे त्याला बाहेर. आणतो लगेच. थांबा आप्पा, ह्याचीच वाट पाहतो तुम्ही. काय करायचं आप्पा? संपवायचं काय करायचं दुसरं आणि दाखवायची दहशत आपली कशी असते तिथं. त्रयो क्रोध ज्वाला वदने घोर दर्पिता नाम मात्रेण तस्यैव संपते नगरी जना दुर्गतोऽयम् आगच्छति भीति सर्वत्र जायते यत्र यत्र पदं तस्य तत्र तत्र क्षयो भवेत्. अप्पा जे आज केलं तुम्ही हे सगळं चुकीचं केलं. गरीब घराच्या विकासाला मारलं. ह्याच्या पुढे तुमचं अस्तित्व मी नष्ट करणार म्हणजे करणारच. जावा दे जावा. असले 56 बघितलेत. आले किती गेले किती, पण आप्पा पुन्हा पुढं नामला नाही नामणार नाही. बघितलं का राजा कसं आहे? सगळं बघितलं बरोबर आहे आप्पा. तरी पण उद्या संध्याकाळी 6 वाजता 4 पोरं पाहिजे म्हणजे पाहिजे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे 4 पाठवतो तरी 2 बासच आहे. तरी पाठवतो. कधी पाठवतो सांग? उद्या ठीक संध्याकाळी 4 पाहिजे म्हणजे 4 पाहिजे बघा. पाठवतो. 6 वाजता वाटा बरोबर. डन. तुझं काम 100% झालं. ठीक आहे मग आप्पा येतो. चला. काय करायचं अप्पा? काय करतो? ज्याला कळायचं ते कळलं. टाका तिकडे येऊन विल्हेवाट लावा त्याची. त्रयो क्रोध ज्वाला हा राजा तर आज रुद्रला मारून टाकणार आहे. मला समजायला मी काय करावे. रुद्र तर एक चांगला माणूस होता. रुद्रला मला कसंही करून वाचवावंच लागेल. हॅलो राजाबाई, कुठे तुम्ही? स्वतः इथं धीरूबाई आलेत. खरंच स्वतः धीरूबाई आलेत? या इथं लवकर. आलोय आम्ही. घरी आलोच. थांब. घे रे माल. घ्या रे पोरण. तुमच्या कामाला चला. धीरूबाई तुम्ही आला म्हणजे 100% काम होणार आता. अरे एका मच्छरला मारायला एवढे फंटर कशाला रे?
हा विषय नाही धरुबाई. हॅलो शिवा, रुद्रचा जीव धोक्यात आहे. कोण आहे रे तू? ते महत्वाचं नाही आहे, त्याकडे त्याला मारणार आहेत. हे बघ, मस्करी करू नको, मला असलं पटत नाही. अरे खरंच मस्करी नाही करत, लवकर येऊन वाचव. हॅलो, कोण आहे? हॅलो, कोण आहे तू? हॅलो 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 100% काम होईल आपलं. काम तर होणारच रे. मी आलोय म्हणजे काम होणारच. पाऊस लागणार आहे. 12 वर्ष वाट बघितली त्याच्यासाठी. काम व्हायलाच पाहिजे. धरुबाई, तुम्हाला माहित नाही तो व्यक्ती किती डेंजर आहे. अरे किती पण डेंजर असू दे, असे किती तर डेंजर ह्या मातीमध्ये काढलेत मी. आज तुला शिकार कसा असतो तो शिकवतो. बघूच, होऊन जाऊ दे. थांबा, तो रोतर नाही. हो, अरे तो तुझा पण दुश्मन आहे ना, त्याला मारून टाकतो. चल. काय का म्हण, तो माझा मित्र आहे. जोपर्यंत शिवाय आहे ना, तोपर्यंत रुद्राच्या बाजाला सुद्धा हात लागणार नाही. आम्ही जाऊन सांगतो त्याला लगेच. भाई सोडा त्याला. भाई घ्या, सोड रे तो. घराला दे रे इकडे. काय पोर खेळ चालू आहे हा? मी संपून येतो हल्ला. सरे चला. ए चला रे रुद्रेला, तर चला. शिवा, 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 शिवा. अरे उठ शिवा. ए शिवा, अरे उठ ना लगा. शिवा, अरे ह्याला कशाला मारणार आहेस तू? अरे तुला हा खूप त्रास दिलाय ना. हे माझं मी बघून घेतला. चला, तुला कोण सांगितलं मारायला? अरे भावा, तुला माझ्या वाढदिवसा दिवशी गिफ्ट दिलं रे मी. खरं खरं सांगतो, त्याला कशाला मारा तू?
तुला करायचंय का? सांग रे, खरं ऐकायचंय का तुला? कशाला मारलं तू त्याला? हे सगळे खेळ आहे ना तुझ्यासाठी होत, तुझ्यासाठी. हा वेड आहे मध्ये येऊन मेला. हा खेळ सगळा तुझ्यासाठी होता. उठ मारायला. उठ. मला काय बोल. उठ. उठ. लटकवा रे त्याला. धरा. पाणी दे रे. राजे तू मला कशाला मारतो? हो भाई ह्याचं काय ऐकता? सध्या तुम्ही याला संपवतो. ए थाय, हा माझा शिकार आहे. काय रे? मला कळत नाही तू कशाला मारतो मला. ऐक आता, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी माझ्या आईसोबत बोलत माळीवर बसत. माझी आई मला तेव्हा दिसायची. जेव्हा तू काय केलं सगळ्या पोरांना आणून दाखवतो. वरून काय म्हणतो? येडा आहे. हा मी येडाच आहे. बघ आता हा येडा काय करतो. बर असू दे, मी येडाच आहे. त्याचं मला काय वाटलं नाही. पण ज्या दिवशी तू पोरांना दाखवला मी येडा आहे म्हणून, त्या दिवसापासून माझी आई माझ्यापासून दिसायचं लांब झाली. तुझ्यामुळे माझी आई मला दिसायचं बंद झाले. आता बघ तुझ्या समोर अजित तुझ्या त्या मित्राला मारतो, मग तुला संपवतो. सोडा. त्याला मार. हो भाई मार त्याला, मारतोय तो, मार. भाई तुम्हाला लय झालं. अरे लय बी काय नाही झालं, त्याला मारून टाकेल मी. चला लय झालंय तुम्हाला. मार त्याला. चला चला.
माझ्या मित्राला मारतो. शिवा 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 दोस्त माझं मोठं गैरसमज झाला तुझ्याबद्दल. उठ, तुला काय नाही होऊन देणार मी. उठ शिवा, शिवा उठ, शिवा शिवा ए शिवा शिवा, अरे उठ ना यार शिवा, ए शिवा. अजून चिंता आहे. Yes! शिवा शिवा, तुला काय होऊ देणार नाही मी. चल दवाखान्यात जाऊ, चल. शिवा उठ, उठ. अरे माझ चूक झालं यार, सॉरी यार. शिवा